नमस्कार मुलांनो, मी मनीषा पाटील, जुलाल भिलाजीराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय धुळे येथे उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहे. मुलांनो, 10वी-12वीच्या आपल्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत आणि बऱ्याच वेळा मुलं पेपर हातात आल्यानंतर गोंधळतात. अभ्यास झालेला असून सुद्धा बऱ्याच वेळा मुलं गोंधळतात आणि पेपर बघितल्यानंतर त्यांना असं वाटतं की आपल्याला काही लिहिता येणार नाही. पण सुरुवातीला मुलांनी आपला पेपर हातात आल्यानंतर पहिले 10 मिनिट आपला पेपर वाचून घ्यावा. प्रश्नपत्रिका वाचल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतात की आपला अभ्यास झालेला आहे किंवा नाही. आणि जर तुम्ही पूर्ण वाचला तर तुम्हाला तो पेपर सोडवणं सोपं जातं. आणि म्हणून पहिले पेपर हातात आल्यानंतर तो वाचा. वाचून झाल्यानंतर मनात भीती न बाळगता आपल्याला सगळं आठवणार आहे असा जर तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला तर सगळा पेपर तुम्हाला पूर्ण लिहिता येईल आणि पेपर सोडवणं सोपं होईल. पूर्ण लिहिणं पेपर आवश्यक असतं. बऱ्याच वेळा मुलं पेपर सोडून झाल्यानंतर वर्गाच्या बाहेर आल्यानंतर आपल्या मित्रांना सांगतात की मी 10 मार्कांचं माझं राहिलं, 5 मार्कांचं माझं राहिलं. पण असं न करता तुम्ही पूर्ण पेपर सोडवणं अति आवश्यक असतं. यानंतर पालकांना सुद्धा मला थोडंसं काहीतरी म्हणजे विनंती करते पालकांना की पालकांनी वर्षभर मुलांना थोडासा वेळ देणं गरजेचं असतं. बरेच पालक आपल्या मुलांना क्लासलाही पाठवतात आणि कॉलेजलाही पाठवतात. पण तो मुलगा खरंच क्लासला जातो का, कॉलेजला येतो का हे बघणं सुद्धा पालकांचं काम असतं. कारण बऱ्याच वेळा मुलं कॉलेजलाही नसतात आणि क्लासलाही नसतात. ते आपल्या मित्रांसोबत इकडे तिकडे गप्पा मारत फिरत असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दिलेलं त्याच्या हातातलं ते गॅजेट म्हणजे तो फोन, त्याच्यावर सतत तो आपला वेळ घालवत असतो. म्हणून पालकांनी आपल्या मुलांशी मैत्रीपूर्ण संवाद साधून कमीत कमी त्याला त्या मोबाईलपासून 11वी-12वी हे 2 वर्ष तरी बाजूला ठेवणं गरजेचं असतं. आणि जेवढे पालक आपल्या मुलांशी मैत्रीपूर्ण संवाद साधतील तेवढे मुलं आपल्याबरोबर मनमोकळेपणाने बोलतात. नमस्कार, माझे नाव कृणाली विठ्ठल खैरनार. मी झेडपी पाटील विद्यालय धुळे इथे शिकते. आताच मॅमने माहिती सांगितली की ते 12चे पेपर चालू आहे, त्यांचे पेपर चालू की ते कसे हँडल करावे. सध्या तरी पहिला पेपर झाला इंग्लिशचा पेपर हा जो थोडा हार्ड होता, त्याची जी लेवल होती ती थोडी टफ होती. तर मॅमने सांगितलं की कसा लिहावा, काय लिहावा, काही ना काही आयडिया दिली मॅमने. त्यावरनं सांगितलं की पेपर पूर्ण लिहावा, कसा लिहावा. जनरली काय होतं, आपला तो टायमिंगमुळे किंवा काही ना काही प्रॉब्लेम्समुळे आपला पेपर किंवा काही ना काही मार्क्सचं राहून जातं. त्यानंतर पेपर सुटल्यावर आपण सांगतो की हा माझं हे राहिलं, माझं ते राहिलं, माझं 5 मार्क्सचं राहिलं, माझं 10 मार्क्सचं राहिलं. बट मॅमने आपल्याला सांगितलं की तुम्ही जनरली पेपर हा पूर्ण कव्हर करा. त्यामुळे काय आयडिया मिळाली. त्याचबरोबर मॅमने पालकांनाही संदेश देण्याचा प्रयत्न केला की जनरली काय होतं की जनरली मुलांवर जास्त डिप्रेशन येतं. एक साईडला म्हणजे पेपरचं डिप्रेशन, एक साईडला पॅरेंट्सचं डिप्रेशन. पॅरेंट्सचं बोलतात आम्हाला एवढे पर्सेंटेज पाहिजे आणि काही अजून कळतं की एंट्रन्स एक्झामिनेशन असतात किंवा बोर्ड्स एक्झामिनेशन असतात. तर मुलांचा घोटाळा होतो की आपण बोर्ड्स एक्झामिनेशनकडे लक्ष द्यायचं की एंट्रन्स एक्झामिनेशनकडे लक्ष द्यायचं. मॅमने ते सांगितलं की आपण बोर्ड्स कसे हँडल करावे. त्याबरोबर पॅरेंट्सलाही सांगितले की तुम्ही प्रेशर नको करायचे. मुलांसोबत एकदम फ्रेंडली आपले इन्व्हायरमेंट ठेवा, जेणेकरून जे स्टुडंट्स आहेत त्या आपल्याला सगळं शेअर करतील की पेपर कसा गेला. त्यावरनं आपण त्यांना काही ना काही सजेस्ट करू. तर मॅमने जेवढंही सांगितलं आम्हाला ते खूपही आवडलं. थँक्यू मॅम.